सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांची माफी मागितली आहे। कुणालाही दुखवावं इतका मी उद्धट नसल्याचं त्याने म्हटलेलं आहे। माझ्या शब्दाचा विपर्यास केल्याबद्दल वाईट वाटत असल्याचंही त्याने म्हटलंय। मराठा समाजाने काढलेल्या मोर्चांवरती बोलताना सैराट सिनेमाचा राग मराठ्यांच्या मनात आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं होतं। त्यावर नागराज यांना विचारलं असता सैराटला अनेकदा अतार्किक रीतीने अनेक घटनांशी उगीच जोडलं जातं, हे अत्यंत गमतीशीर आहे असं उत्तर त्यांनी दिलं होतं। यातील गमतीशीर शब्दावरती आक्षेप घेत रिपाईने नागराज मंजुळे यांचा निषेध केला, तसंच आठवले यांची जाहीर माफी मागण्याची विनंतीही केली। पालघर जिल्ह्यामध्ये मोखाड्यात कुपोषण आणि अन्य कारणांमुळे 600 बालकांचा मृत्यू झालाय। त्यानंतर सरकारला जाग आली आहे। त्यामुळे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोखाड्याचा दौरा केला। काही दिवसांपूर्वी मोखाड्यातील सागर वाघ या चिमुकल्याचा कुपोषणामुळे मृत्यू झाला। त्यानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा कुटुंबियांच्या भेटीला गेले, मात्र कुटुंबियांनी सावरांची भेट नाकारली। त्यामुळे लोकांचा सरकारवरती रोष होता हे स्पष्ट दिसलं। हा रोष दूर करण्यासाठी पंकजा मुंडेंनी वाघ कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। पंकजा मुंडेंचा दौरा असल्याने प्रशासनानं देखील खास बडदास्त ठेवली होती। मात्र अशाच प्रकारे कुपोषित मुलांसाठी सरकारने कायम उपाय करावेत अशी मागणी मोखाड्यातील लोकांकडून होती आहे। बालमृत्यूचे कारण अनेक आहेत, पण कुपोषण हे कारण तरी भविष्यात नसावं याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। जे आतापर्यंत स्ट्रक्चर होतं ते खालपर्यंत गळती जी होत होती ते बंद करण्यासाठीच आम्ही ही न्यूट्रिशन पॉलिसी बदलली आहे। अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचं काम पूर्ण करून त्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पाणी सोडा, तसंच आंदोलनावरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। अन्यथा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। धुळ्यामध्ये पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती 2 दिवसांपूर्वी अमानुषपणे लाठीमार करण्यात आला होता। यामध्ये पीडित शेतकऱ्यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली। 30 तारखेपर्यंत स्वतः कलेक्टरनी मला शब्द दिला की 30 तारखेपर्यंत या भागामध्ये आम्ही पाणी सोडू। दुसरे जे चुकीचे कलम आपल्या सर्व शेतकऱ्यांवरती लावले ते चुकीचे कलम सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये कमी करू। ह्या 2 गोष्टीचे शब्द त्यांनी मला दिले। जे चुकीचे कलम लागलेले आहेत ते सुद्धा काढायला त्यांना एक प्रक्रिया असते, ते आजच्या आज निघू शकत नाही, ते आपल्यालाही माहिती आहे। आणि 30 तारखेपर्यंत आपण तसा वेळ दिलाच आहे। 30 तारखेला जर पाणी यांनी नाही सोडलं तर मी आपल्या सर्वांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मी स्वतः उपोषणाला बसणार। आणि आता बातमी आहे जगभरात शांतीचा संदेश घेऊन निघालेल्या शांतीदूताची। 21 सप्टेंबर म्हणजे जागतिक शांती दिनी पुण्याचे योगेश माथुरिया पुणे ते श्रीलंका असा पायी प्रवासासाठी निघालेले आहेत। शांतीचा संदेश देण्यासाठी पुढील 6 महिने ते 5600 किलोमीटरचा प्रवास पायी करणार आहेत। या संपूर्ण प्रवासासाठी ते स्वतः जवळ एकही पैसा बाळगत नाहीयेत। दिवसभर चालायचा आणि सूर्यास्त झाला की ज्या गावात असो तिथेच मुक्काम करायचा असा मथुरिया यांचा दिनक्रम असणार आहे। पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद घेतल्यानंतर मथुरिया यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। मी लास्ट टाइम पाकिस्तानला गेलो होतो आणि मला एक करून सर्व नेबरिंग कंट्रीला जायचं। तर आता श्रीलंका आहे, नेक्स्ट इयर मी बांगलादेश चालणार, त्याच्यानंतर मी नेपाळला जाणार, नंतर भूतान आणि फायनली 2020मध्ये चायनाला जाणार। चालत सगळं माझा प्रवास चालतच असते। गुजरातच्या गीर जंगलामध्ये राहणाऱ्या अजगराने चक्क नीलगाईला गिळलेला आहे। जवळजवळ 20 फूट लांबीच्या महाकाय अजगराने गाईला गिळल्यानंतर गिरनारच्या डोंगरावरती असलेल्या गिलियावाड गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो सुस्त पडला होता। स्थानिकांच्या नजरेमध्ये पडल्यानंतर त्यांनी अजगराला त्रास द्यायला सुरुवात केली। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यास सुरुवात केली असून त्याला देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे। अजगराने गिळलेली गाय पचल्यानंतर त्याला जंगलात सोडून दिलं जाईल। नाशिकच्या पान स्कूलमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष केल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी आज शिवसेना स्टाईलमध्ये मुख्याध्यापकांना धक्काबुक्की केली। इतकंच नाही तर शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची कॉलर पकडून त्यांना ओढत बाहेर आणल्याची दृश्य व्हायरल झाली आहे। बान स्कूलमधील एका कर्मचाऱ्याने नैराश्यातून आत्महत्या केली। याला संपाकडे होणारं दुर्लक्ष जबाबदार असल्याचा दावा हेमंत गोडसे यांनी केला आहे।
रत्नागिरीच्या नाणीजमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नरेंद्र महाराज यांना भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र नरेंद्र मोदींनी नरेंद्र महाराजांचं आमंत्रण स्वीकारू नये अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. तर नरेंद्र मोदींनी नरेंद्र महाराजांची भेट घेतली तर त्यात वावगं काय असा सवाल सनातननं उपस्थित केलाय. दरम्यान नरेंद्र महाराजांवरती अनेक वेळा भोंदूगिरीचे आरोप करण्यात आलेले आहेत. तेव्हा अशा वादग्रस्त बाबाला भेटण्याचं आमंत्रण पंतप्रधान स्वीकारतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं असेल. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये सनातनच्या साधकांना अटक झालेली आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीही ठोस लागलेलं नाही. त्यामुळे सनातनला हेतुपुरस्सर बदनाम केलं जात असल्याचा आरोप सनातननं केलाय. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली पाहिजे अशी मागणीही सनातनने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाणीजमध्ये नरेंद्र महाराज यांची भेट घेणार आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो असंही सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी म्हटलंय. उल्हासनगरमध्ये वालधुनी नदीवरचा 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळलेला आहे. काल संध्याकाळी ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी नुकतीच शाळा सुटली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. उल्हासनगर शहर आणि वडोल गावाला जोडणारा हा पूल आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीची मागणी होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे.